जय भीम सर्वांना. बहुजन संघटक या लेक्चर सिरीज मध्ये, विशेष लेक्चर सिरीज मध्ये जे सगळे सहकारी या ठिकाणी जॉईन झालेले आहेत, सहभागी झालेले आहेत, त्या सर्वांना सर्वप्रथम मी डॉक्टर प्रज्ञा साळवे जय भीम करते. आणि ही विशेष लेक्चर सिरीज जी सुरू केलेली आहे ते राहुल खांडेकर सर यांचं मी परत एकदा स्वागत करते, त्यांचं अभिनंदनही करते. आणि त्यांनी मला परत या ठिकाणी एकदम इमर्जन्सी का होत नाही, पण परत मला या ठिकाणी बोलावलंय आणि आजचा हा एक विषय देऊन मला परत या ठिकाणी आमंत्रित केलंय आणि मला बोलण्याची संधी दिली. त्याबद्दल मी राहुल सरांचे सर्वप्रथम आभार व्यक्त करते आणि आपण आपल्या विषयाला सुरुवात करूया. बंधू आणि भगिनींनो, जसं की परवाच मी मागच्या विषयामध्ये माझा जो विषय होता त्या विषयामध्ये मी सांगितलं की 2024च्या लोकसभा निवडणुका लागल्या आणि सगळीकडे अनेक राजकीय सामाजिक चर्चांना उधाण आलं असं म्हणता येईल आपल्याला. आणि अनेक, जसं प्रत्येक वेळेला होतं तसं याही वेळेला अनेक वेगवेगळ्या चर्चांना सुरुवात झाली. त्यामध्ये नेहमीच्याच प्रमाणे बाळासाहेब आंबेडकर किंवा ऍडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांच्याविषयी ज्या वेगवेगळ्या अपप्रचार पसरवला जातो तो याही वेळेला त्याच पद्धतीनं पसरवला गेलेला आहे. आणि या वेळेला मला असं वाटतंय की राहुल खांडेकर सरांनी ही जी विशेष लेक्चर सिरीज सुरू केलेली आहे त्यातून बऱ्याच विचारवंतांनी ह्याचं प्रत्युत्तर म्हणजे अनेक जे अपप्रचार केलेले आहेत त्याला उत्तर म्हणून अनेक विचारवंतांनी यावर आपले मतं मांडली आहेत. आणि मला वाटतंय हे जे काही समाजामध्ये हे व्हिडिओ जात असतात, ज्यांच्यापर्यंत हे पोहोचत आहेत, त्यांना त्यांच्या मनात जो काही गोंधळ चालू आहे, जो चालू करून ठेवलेला आहे आपण जसं म्हणतोय, तर त्यांना सुद्धा त्यांच्या या प्रश्नांची उत्तरं मिळण्यासाठी खूप मोठी मदत होत आहे असं मला वाटतंय. आणि म्हणून परत एकदा जेव्हा मला राहुल सरांनी फोन केला तेव्हा इमर्जन्सी का होत नाही, पण मी या लेक्चरला तयार झाले, कारण ही एक आपली मोठी जबाबदारी आहे की ज्या पद्धतीनं असे अपप्रचार होत आहेत तर त्याला आपण उत्तर दिलं पाहिजे. लोकांपर्यंत आपण बाळासाहेबांची भूमिका घेऊन गेलं पाहिजे. बाळासाहेब नेमकं काय करतायत, कशा पद्धतीनं ते चळवळीला कोणत्या टोकावर नेऊन ठेवत आहेत, त्यांची चळवळ कोणत्या पद्धतीनं वाटचाल करत आहे, ह्याचं एक विश्लेषण आपण समाजापर्यंत घेऊन गेलं पाहिजे. येणाऱ्या तरुण पिढीला सुद्धा त्यांची जी काही रचना आहे म्हणा किंवा त्यांची जी काही भूमिका आहे बाळासाहेब आंबेडकरांची, तर ती आपण ह्या समाजापर्यंत घेऊन जाणं आपल्यासारख्या विचारवंतांची एक मोठी जबाबदारी आहे असं मला या ठिकाणी वाटतं. आता आजचा विषय आहे की बाळासाहेब आंबेडकर यांचं सोशल इंजिनिअरिंग, सामाजिक अभिसरण आणि समकालीन जे काही नेतृत्व आहे त्यांचे, तर त्यांच्या या समकालीन नेतृत्वामध्ये बाळासाहेब आंबेडकरांचं नेमकं वेगळेपण काय. आता या विषयाला सुरुवात करताना आपण असं म्हणूया की पहिल्यांदा मुळात आंबेडकरी चळवळी या नाहीरे समाजाच्या किंवा वंचित, संधिवंचित घटकांच्या मूलभूत प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी झालेले आहेत असं मला वाटतं. म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नंतर ज्या काही चळवळी आहेत, बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाने चालणारे ह्या चळवळी ज्या आहेत, तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची चळवळ मुळात आपण समजून घेणं गरजेचं आहे की मानवमुक्तीची लढाई लढणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या देशातल्या समस्त पददलित समाजाचे नेतृत्व करून जे काही वंचित घटक होते त्यांना मुख्य प्रवाहात आणणं किंवा गुलामीतून त्यांची सुटका करणं हे मुळात त्यांचा उद्देश होता. आणि त्या वंचित घटकांना गुलामीकडून स्वातंत्र्याकडं नेणं ह्याची एक मोठी जबाबदारी त्यांनी सांभाळलेली आहे असं मला वाटतं. बंधू आणि भगिनींनो, जसं की मी मागच्या सिरीज मध्ये सांगितलं होतं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी रिपब्लिकन पक्षाची मांडणी कशासाठी, संकल्पना कशासाठी मांडली होती. आता खूप विस्तारात मी याही वेळेला जाणार नाही, परंतु मागच्या वेळेला मी जसं सांगितलं होतं की शेड्यूल कास्ट फेडरेशन आणि स्वतंत्र मजूर पक्ष यातून बाबासाहेब आंबेडकरांनी निवडणुका लढवल्या आणि त्यात त्या यशस्वी पण झाले. पण कालावधीनंतर त्यांच्या असं लक्षात आलं
की केवळ एका जातीचं म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि अस्पृश्य जमात किंवा पूर्वाश्रमीचे महार यांच्यासाठीच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी प्रयत्न केले, असं एक जो काही विचार प्रवाह होता, आता तो विचार प्रवाह नाहीये. आता लोक जगात बाबासाहेब आंबेडकरांना स्वीकारत आहेत, वाचायला लागलेले आहेत. बुद्धिजन वर्ग वाचतोय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आणि ते केवळ अस्पृश्यांचे पुढारी नाहीत, ते केवळ संविधानकर्ते नाहीत, तर ते समस्त भारताचे पुढारी आहेत. ते दलित, ओबीसी आणि स्त्री वर्गाचे उद्धार करते. अशा वेगवेगळ्या अँगलचे म्हणजे औद्योगिक क्रांतीचे जनक म्हणता येईल, हरित क्रांतीचे जनक म्हणता येईल, शेतकऱ्यांचे नेते म्हणता येईल, स्त्रियांचे उद्धारक म्हणता येईल, काय म्हणतो आपण त्याला संविधान करते म्हणता येईल, कायदा मंत्री म्हणता येईल, मजूर मंत्री म्हणता येईल, असे अनेक कंगोरे त्यांचे वेगवेगळे जगात जगविख्यात विचारवंतांना माहीत झालेले आहेत आणि ते त्यांनी वाचून आता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे केवळ अस्पृश्यांचे नेते नाही राहिलेले. आता याच्यात आपल्याला जास्त जायचं नाहीये. तर आपल्याला आंबेडकरी चळवळी मुळात ह्या संधिवंचित घटकांसाठी बनलेल्या आहेत. इथून आपण पुढे जाऊयात. तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना लक्षात यायला लागलं होतं की एका जातीचं म्हणजे या संधिवंचित घटकांना जर आपण गुलामीतून तर मुक्त केलेलं आहे, पण त्यांना जर त्यांचे अधिकार मिळवून द्यायचे असतील किंवा त्यांना मुख्य प्रवाहामध्ये आणायचं असेल, तर आपल्याला त्यांना सत्तास्थानी सत्ता त्यांना मिळवून दिली पाहिजे किंवा शासनकर्ती जमात बनली पाहिजे. म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेलं आहे की संपूर्ण भारत बौद्धमय करीन आणि शासनकर्ती जमात बना. आता शासनकर्ती जमात बनण्यासाठी नेमकं आपल्याला करावं लागतं काय? मुळात आपल्या आंबेडकरी नेत्यांना शासनकर्ती जमात बनण्यासाठी किंवा समाजातल्या अनेक विचारवंतांना हेच उलगडलेलं नाही की शासनकर्ती जमात बनण्यासाठी नेमकं आपण करायला काय पाहिजे. आता त्यातला एक मुद्दा असा आहे की शासनकर्ती जमात बनण्यासाठी आपण मोठमोठ्या पदावर विराजमान झालं पाहिजे आणि दुसरं असं की आपण सत्तेमध्ये गेलं पाहिजे. आता सत्तेमध्ये जाण्यासाठी नेमकं काय लागतं? तर सत्तेमध्ये जाण्यासाठी या ज्या सगळ्या 18 पगड जाती आहेत यांनी एकत्र येऊन बहुसंख्याक होणं महत्वाचं असतं आणि जेव्हा आपण बहुसंख्याक होऊ तेव्हा आपण सत्तेमध्ये जाऊ शकतो. हे मुळात गणित जे आहे ते आपल्या आंबेडकरी नेत्यांना कुणालाही समजलेलं नाही. हा एक महत्वाचा आणि पहिला मुद्दा आहे की जे काही म्हणजे ऍडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर जेव्हा समाजकारणात आणि राजकारणात येतात त्यावेळेसची परिस्थिती जर आपण पाहिली तर रिपब्लिकन पक्षाची स्थापना तर झाली होती. हे मी मागच्या माझ्या व्याख्यानामध्ये सुद्धा सांगितलेलं होतं की रिपब्लिकन पक्षाची स्थापना तर झाली होती, पण जो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना रिपब्लिकन पक्ष अपेक्षित होता तो मुळात झाला नाही. म्हणजे ज्या इतर जाती बौद्धेतर जातीच्या लोकांना जे आपण सामावून घ्यायला पाहिजे, आपल्यामध्ये एकत्रित येऊन आपण त्यांच्या सारखं समाजकारण आणि राजकारण केलं पाहिजे, तर हे जे करायला पाहिजे होतं हे मुळात रिपब्लिकन पक्ष स्थापन झाल्यापासून कुठेही घडल्याचं दिसून येत नाही आणि हीच सुरुवात ऍडव्होकेट बाळासाहेब आंबेडकरांनी केली. म्हणजे आता समकालीन नेते आपण जेव्हा म्हणतो तर समकालीन नेते त्यावेळेला रासू गवई होते म्हणजे बाळासाहेब आंबेडकरांच्या अगोदर होते. बाळासाहेब आंबेडकर जेव्हा राजकारणात येतात त्यावेळेला प्राध्यापक जोगेंद्र कवाडे आलेले होते, रामदास आठवले होते. एक मोठा वर्ग या सर्व या नेत्यांना नेता मानत होता, अजूनही नेता मानतो. प्राध्यापक जोगेंद्र कवाडेंबद्दल आपण जर बोललं तर नामांतर चळवळीपासून त्यांनी सुरुवात केलेली आहे. म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ आज जे नामविस्तार झालेला आहे, तर मराठवाडा विद्यापीठाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव द्यावं ही चळवळ उभी करत प्राध्यापक जोगेंद्र कवाडे यांनी भारतातला पहिला लॉंग मार्च काढल्याचं आपण पाहतो. म्हणजे हे आपल्या सर्वांना माहीतच आहे. म्हणजे जगातला तिसरा आणि भारतातला पहिला असं ह्या लॉंग मार्चचं वैशिष्ट्य आपल्याला म्हणता येईल. प्राध्यापक जोगेंद्र कवाडे यांच्या चळवळी कितीही प्रामाणिक असल्या तरी पण एका जातीच्या पलीकडे म्हणजे बौद्धांच्या पलीकडे त्यांना त्यांचा पक्ष किंवा त्यांची चळवळ त्यांना नेता नाही आली. तर हा एक मुद्दा आपण पाहता येईल. सन्माननीय आपले रामदासजी आठवले आज जे कवी म्हणून सगळ्या ठिकाणी मिरवतात म्हणजे त्यांच्याबद्दल आज बोलू सुद्धा नाहीये, पण एक काळ असा होता की त्यांनी पॅन्थर गाजवलेला आहे.
म्हणजे दलित पॅंथर ही चळवळ आपल्या या आंबेडकरी चळवळीमध्ये मैलाचा दगड मानला जातो. आणि पॅंथर म्हणून जेव्हा ते उदयाला आले, त्यावेळेला त्यांनी अन्याय अत्याचाराविरोधामध्ये माननीय रामदास आठवलेंनी खूप मोठं काम केलेलं आहे. म्हणजे ह्या नेत्यांचं काम त्यावेळेस जर आपण पाहिलं तर खूप मोठा वर्ग त्यांच्या सोबत होता. पण नेमकं रिपब्लिकन पक्षाच्या खुल्या पत्राचा आधार देऊन सुद्धा रिपब्लिकन पक्षाची आपल्या पक्षाला नावं ठेवून सुद्धा त्यांना रिपब्लिकन पक्षच समजलेला नव्हता. म्हणजे जेव्हा ऍडव्होकेट बाळासाहेब आंबेडकरांनी इतर जातीयांना सामावून घेणं सुरू केलं, तेव्हापासूनच ऍडव्होकेट बाळासाहेब आंबेडकरांच्या चळवळी त्यांना न समजल्यामुळं त्या वेगवेगळ्या पद्धतीनं त्याचा अपप्रचार अनेकांनी सुरू केला. म्हणजे जसं आंबेडकरी नेत्यांनी तो सुरू केला, तसंच तो आंबेडकरी व्यतिरिक्त लोकांनी सुद्धा त्याचा अपप्रचार सुरू केला. मुळात बाळासाहेब आंबेडकरांच्या चळवळी ह्या खूप दूरदृष्टीपणानं चाललेल्या आहेत असं आपण पाहू शकतो. म्हणजे गेल्या काही वर्षातली त्यांची जर वक्तव्य आपण पाहिली तर ती वक्तव्य धक्कादायक तर होतीच, पण ती काही कालावधीनंतर सत्यात उतरताना आपण पाहिलेली आहेत. आणि म्हणून एक दूरदृष्टीचा नेता आपण बाळासाहेब आंबेडकरांना म्हणू शकतो. आता मुळात बाळासाहेब आंबेडकरांनी जी सुरुवात केली, मागच्या व्याख्यानामध्ये मी थोडीशी सुरुवात सांगितली आहे की त्यांच्या चळवळीची सुरुवात जी आहे की ह्या पार्श्वभूमीवर झालेली आहे, की नामांतर चळवळ असेल आणि अन्याय अत्याचाराच्या प्रश्नांच्या विरोधात. म्हणजे दलित पॅंथर जो उभा राहिला, तो दलित पॅंथर खूप यशस्वी झाला, की जिथे जिथे लोकांवर अन्याय अत्याचार होत होते, म्हणजे त्यावेळेसचं जर आपण वातावरण पाहिलं तर लोक मोर्चा आणि आंदोलने करून करून वैतागलेले होते. प्रश्न सुटत न नामांतर चळवळीमुळं पोलिसांचा लाठीमार खाऊन खरं तर लोक वैतागले होते. म्हणजे नामांतर चळवळ जर आपण पाहिली तर नामांतर चळवळ ही तितक्यापुरतीच मर्यादित ठेवायला पाहिजे होती. पण त्याचं झालं काय की मराठवाडा विद्यापीठ ह्यामध्ये मराठा समाज हा आपली अस्मिता पाहत होता आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ ह्यामध्ये दलित लोक आपली अस्मिता पाहत होता. आणि त्याच्यामध्ये मराठा विरुद्ध दलित, मराठा विरुद्ध आंबेडकरी अस्मिता असं जे त्याचं चळवळीचं स्वरूप आलं, त्याच्यामुळे ते आंदोलन चिघळत गेलं, दंगली घडल्या आणि तो जो नामविस्तार व्हायला पाहिजे होता त्याच वेळेला, नामांतर व्हायला पाहिजे होतं, तो 17 वर्ष खरं तर एक आंबेडकरी पिढी त्या आंदोलनामध्ये वाया गेली म्हणू शकणार नाही. कारण तो आंबेडकर चळवळ ही नामांतर चळवळ ही आंबेडकरी चळवळीचा एक मैलाचा दगड मानला जातो. आणि त्या आंबेडकरी चळवळीच्या इतिहासामध्ये नामांतर चळवळीचं नाव खूप मोठ्या ह्याच्यामध्ये नोंदले गेलेलं आहे. पण ती चुकीच्या मार्गाने चालल्या गेली. आता याच्या खोलात आपण जाणार नाही, आपल्याला खरं तर बाळासाहेब आंबेडकरांचं सोशल इंजिनिअरिंग पाहायचं आहे. पण बाळासाहेब आंबेडकरांच्या चळवळीचं वैशिष्ट्य पाहत असताना आपल्याला लक्षात येईल की ज्या सुरुवातीच्या चळवळी झाल्या त्या केवळ भावनेच्या आधारावर चालत गेल्या. म्हणजे अन्याय अत्याचाराच्या विरोधामध्ये दलितेतर वर्गाला शिव्या घालणं, भाषणाची धार खूप शिव्यांची लाखोली वाहणं आणि धारदार भाषणं करणं, अशा पद्धतीचं जे काही बॅकग्राऊंड होतं, त्या बॅकग्राऊंडवर किंवा त्या पार्श्वभूमीवर बाळासाहेब आंबेडकरांनी जी चळवळ सुरू केली, तर ती म्हणजे पहिलं आंदोलन त्यांचं आपल्याला असं पाहता येईल की वतनी जमिनीच्या साठी त्यांनी जो मोर्चा काढला, लॉंग मार्च होता, 8 दिवसाचा शांती मार्च म्हणता येईल त्याला. म्हणजे जिथे लाठ्या काठ्या खाऊन पोलिसांचा भडीमार खाऊन लोक वैतागलेले होते आणि मोर्चे आंदोलन म्हटलं की लोक मोर्चामध्ये यायला मागत नव्हते, अशा पार्श्वभूमीवर बाळासाहेबांनी शांततेच्या मार्गाने सुद्धा आपल्याला प्रश्न सोडवता येतात. मोर्चा न काढता, मोर्चा शांततेच्या मार्गाने काढता येतो आणि या शांततेच्या मार्गाने सुद्धा प्रश्न समाजाचे सोडवता येतात, अशा पद्धतीचा एक संदेश त्यांनी पहिल्या या शांतता लॉंग मार्च मधून दिल्याचं आपल्याला पाहता येतो. आणि मग जेव्हा असं काही वातावरण तयार झालं तेव्हा लोक यायला लागले. दुसरा प्रश्न म्हणजे भावनेच्याच आधारावर चळवळी चालायला लागल्या तर मूलभूत प्रश्न जे आहेत ते बाजूला पडतात. आणि म्हणून पहिल्यांदा बाळासाहेबांनी वतनी जमिनी वरचा जो आंदोलन सुरू केलं, तर तो मूलभूत प्रश्नाला पहिल्यांदा त्यांनी हात घातल्याचं आपण पाहतो. त्यानंतर जे आहे ते भूमिहीनांचं आंदोलन,
बाळासाहेब आंबेडकरांनी म्हणजे भूमिहीनांचा प्रश्न दादासाहेब गायकवाडांनी घेतला होता. तेव्हा त्यांनी दादासाहेब गायकवाडांनी जो मोर्चा काढला होता त्याच्यात लाखाच्या वरती लोक त्यावेळेला होते. तोच प्रश्न बाळासाहेब आंबेडकरांनी घेतला आणि सुधाकरराव मंत्रिमंडळाने त्यावेळेला बाळासाहेब आंबेडकरांच्या नावाने जी.आर. पास केला. म्हणजे अशा पद्धतीनं सुद्धा हा शांततेच्या मार्गाने सोडवलेला प्रश्न आहे. अशा पद्धतीनं सुद्धा प्रश्न सोडवता येतात, हा संदेश मुळात बाळासाहेब आंबेडकरांनी समाजामध्ये दिला. म्हणजे फक्त भाषण करून लोकांना शिव्यांची लाखोली वाहूनच प्रश्न असे करून प्रश्न सुटलेच नाहीत मुळात. म्हणजे बाळासाहेब आंबेडकरांनी बौद्धांच्या सवलतीचा प्रश्न असेल तर तो 40 वर्षांचा जो प्रलंबित मागण्या होत्या, अनेक आपल्या नेत्यांनी त्याच्यासाठी प्रयत्न केलेले आहेत. तो प्रश्न असेल, मंडल आयोगाचा प्रश्न असेल, हा केवळ एक युती प्रश्नांवर झालेली युती. म्हणजे युती आघाडीचं राजकारण आपण बाळासाहेब आंबेडकरांचं पाहिलं तर ते प्रश्नांवरच असतं. सीटवर नसतं, खुर्चीवर नसतं. माझे आमदार इतके, मला इतकी खुर्ची द्या, याच्यावर बाळासाहेब आंबेडकर कधीही युती करत नाहीत. त्यांच्यासाठी समाजाचे प्रश्न महत्वाचे असतात. आणि म्हणून 89 ची जी युती जर आपण पाहिली माननीय स्वर्गीय व्ही.पी. सिंगांच्या सोबतची, तर त्यावेळेला त्यांचा समझोता जो झाला होता तो यावर होता की ज्या 40 वर्षापासूनच्या बौद्धांच्या सवलतीचा देश पातळीवर बौद्धांच्या सवलती लागू झाल्या नव्हत्या, होत नव्हत्या, तर त्या सवलती लागू व्हाव्यात. मंडल आयोग जो आहे तो मंडल आयोग लागू व्हावा आणि संसदेमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं तैलचित्र बसवण्यात यावं, अशा ज्या मागण्या होत्या त्या मागण्यावर त्यांनी युती केली आणि व्ही.पी. सिंग सरकार निवडून आणलं. बाळासाहेब आंबेडकरांच्या पाठिंब्याने ते सरकार निवडून आणलं आणि आपले हे जे इतके वर्षाचे जे प्रलंबित प्रश्न होते ते प्रश्न त्यांनी चुटकीसरशी सोडवले. म्हणजे हे आपल्या आंबेडकरी नेत्यांना समजण्याच्या पलीकडे होते. आपले तत्कालीन त्यावेळेसचे जे आंबेडकरी नेते होते ते फक्त अन्याय अत्याचार, शिव्या देणं, भाषणं देणं, जोर जोरात भाषणं देणं, कुठेतरी मारामारी करणं, दंगली करणं, ह्यामध्ये जिथे गुंग होते, असेच प्रकार जिथे करत होते, तिथे बाळासाहेब आंबेडकर मात्र समाजाचे प्रश्न सोडवण्याकडे त्यांचा कल सुरुवातीपासून दिसून येतो. हे महत्वाचं आपण या ठिकाणी लक्षात घेतलं पाहिजे. आता सोशल इंजिनिअरिंग बद्दल बाळासाहेब आंबेडकरांचं जर सुरुवातीपासून पाहिलंय, म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला सांगितलेलं आहे की शासनकर्ती जमात म्हणा, सत्तेमध्ये आपण गेलं पाहिजे आणि त्यासाठी बहुसंख्याक होणं गरजेचं आहे. जसं मी मगाशी सांगितलं की वतनी जमिनी आणि भूमिहीनांचा प्रश्न लॉंग मार्च बाळासाहेबांनी काढला, तर त्या मोर्चामध्ये केवळ बौद्धांचा मोर्चा नव्हता, तर अनेक वेगवेगळ्या जातीयांचा समावेश होता. म्हणजे बाळासाहेब आंबेडकरांचे अनेक मोर्चे आपण जर पाहिले, ओबीसींचा जो मोर्चा होता बाळासाहेब आंबेडकरांनी काढलेला, तर तो मोर्चा जर आपण पाहिलं तर त्या मोर्चामध्ये बंजारा समाज असेल, धनगर समाज असेल, ही सगळी मंडळी आपल्या व्यवसायाच्या प्रतीकासहित त्या मोर्चामध्ये सहभागी झाल्याचं आपण पाहतो. म्हणजे बंजारा समाज त्यांच्या त्या विशिष्ट पोशाख, म्हणजे पारंपरिक पोशाख जो असेल त्या पोशाखासहित आणि हातामध्ये ते टाळ वाजवत, धनगर समाज काठीवर घोंगडी टाकून, खांद्यावर घोंगडी टाकून, काठी घेऊन आणि आपले मेंढपाळ सोबत घेऊन, म्हणजे इतर जातीयांचे हे लोक जनाधार जो आहे तो आपल्या सोबत आहे, हे समाजाला दिसलं पाहिजे, शासनाला दिसलं पाहिजे आणि शासनावर दबाव वाढून हे प्रश्न सुटू शकतात, अशा पद्धतीचं मोर्चाचं आयोजन बाळासाहेब आंबेडकर सुरुवातीपासून करत आलेले आहेत. आणि सुरुवातीपासूनच बाळासाहेब आंबेडकरांनी केवळ एकजातीय राजकारण, एकजातीय समाजकारण कधीच केलेलं नाही. आणि म्हणून आपण अकोला पॅटर्न जो पाहतोय आपण, तो देशपातळीवर, महाराष्ट्रामध्ये तर आहेच, पण देशपातळीवर त्याचं एक उदाहरण म्हणून घेतलं जातं. तर काय आहे अकोला पॅटर्न? म्हणजे सत्तेमध्ये जाण्यासाठी, जसं मागच्या व्याख्यानामध्येही मी सांगितलं आपल्याला, की सत्तेमध्ये जाण्यासाठी आपल्याला छोट्या छोट्या जाती समूहांच्या लोकांना आपण जमा केलं पाहिजे, ज्यांना कधीच सत्तेची दारं माहित नाहीत. म्हणजे अकोला पॅटर्न मध्ये 1992 मध्ये एक कासार महिला, बांगड्या भरणारी कासार महिला, जिला कधीच माहित नाही की मी कधीतरी मोठ्या खुर्चीत जाऊन बसेल, तिला जिल्हा परिषदेची अध्यक्ष बनवली बाळासाहेब आंबेडकरांनी. हे शक्य आहे का? संविधानातून हे शक्य आहे, पण ह्याचा प्रयोग कुणीच केला नाही. काशीरामजीच्या नंतर महाराष्ट्रामध्ये बाळासाहेब आंबेडकरांनी याची सुरुवात केलेली आहे. म्हणजे आम्ही संविधान वाचवतो अशी बोंब जे गेल्या 7-8 महिन्यापासून काँग्रेस म्हणत आहे,
संविधान वाचवतो, आम्ही अमुक यांचेच कैवारी आहोत, त्यांचे कैवारी आहोत, इतक्या वर्षामध्ये त्यांनी कधी असा प्रयोग केल्याचं आपल्याला दिसून आलेलं नाही. म्हणजे घराणेशाही चालवण्यापलीकडे, म्हणजे सगळ्या ठिकाणी घराणे, माझा पुतण्या, माझा चुलता, माझा काका, माझा भापा, माझा, माझी बायको यांना उभं करून त्यांना निवडून आणून सत्ता एका घराण्यापुरती केंद्रित करून ठेवण्यापलीकडे या काँग्रेसने काहीच केलेलं नाही, जे आज बाळासाहेब आंबेडकरांना च्या विषयी अपप्रचार करत आहेत. हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. ती कासार महिला जी आहे, तिला राहायला घर नाही, एक छोट्याशा झोपडीमध्ये राहते. पाथरवट समाजाचे लोक असतील, साळी, माळी, चांभार, कुंभार या सगळ्या जातीच्या लोकांना त्यांनी जिल्हा परिषद, म्हणजे 92 पासून, मी मागे सुद्धा सांगितलंय की 1992 पासून अकोल्याची जिल्हा परिषद आणि पंचायत समिती ही बाळासाहेब आंबेडकरांच्या ताब्यात आहेत. स्वबळावर तिथून आमदार निवडून आणलेले आहेत. म्हणजे मखराम पवार पहिले आमदार आहेत आपले, भीमराव केराम आपला पहिला आमदार आहे, आदिवासी गोंड समाजाचा ज्याला 18 विश्व दारिद्र्य त्याच्या घरी आहे, एक वेळची खाण्याची प्रांत आहे, त्या व्यक्तीला बाळासाहेब आंबेडकरांनी आमदारपदी बसवलेलं आहे. खूप मोठी ऐतिहासिक घटना आहेत या सगळ्या घटनांचा खर तर आज सगळ्या आंबेडकरी समाजांनी दखल घेण्याची गरज आहे. जे आमचे म्हणजे आमच्याकडे सध्या महाराष्ट्रात असं वातावरण चालू आहे की काँग्रेसने जो काही अपप्रचार सुरू केलेला आहे की संविधान वाचवण्यासाठी बाळासाहेब आंबेडकरांना नाही तर काँग्रेसला मतदान करा. म्हणजे याच्यातून एक लक्षात घेतलं पाहिजे की असा प्रचार केला तर कोणाचा फायदा होतो, तर तो काँग्रेसचा फायदा होतो, जनाधार बाळासाहेब आंबेडकरांचा मायनस होतो. मग तुम्हाला बाळासाहेब आंबेडकरांचाच जनाधार का मायनस करायचा असतो, हे सुद्धा ज्या आमच्या तथाकथित विद्वान मंडळींनी लक्षात घेतलं पाहिजे, जे या अपप्रचाराला बळी पडतायत. म्हणजे आमच्याकडे अनेक प्राध्यापक लोक, खूप हुशार प्राध्यापक आहेत आमच्याकडं, खेदानं मला हे म्हणावं लागतंय, म्हणजे मला हे म्हणायचं नव्हतं, पण आमच्याकडं प्राध्यापक मंडळी खूप हुशार आहेत, जी आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना सुद्धा शहाणपणा शिकवायला बसलेली आहेत की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या वेळेला असं असं करायला पाहिजे. तीच मंडळी आणि तशीच मंडळी ऍडव्होकेट बाळासाहेब आंबेडकरांना सुद्धा शहाणपणा शिकवायला लागलेत की संविधान वाचवण्यासाठी बाळासाहेब आंबेडकरांनी युती करायला पाहिजे होती. हे म्हणत असताना बाळासाहेब आंबेडकरांनी समाजासाठी काय काय केलंय आणि त्यांनी कशा पद्धतीनं 40 वर्षांचं त्यांचं राजकारण आहे, हे सुद्धा ह्या तथाकथित विद्वान प्राध्यापकांनी बघितलं पाहिजे. म्हणजे मला खरं तर खूप चीड येते आमच्याकडे जेव्हा काही प्राध्यापक असे म्हणतात की काँग्रेसला मतदान केलं पाहिजे. म्हणजे ही काँग्रेसी मानसिकता अजूनही त्यांच्या डोक्यातून गेलेली नाहीये. तुम्ही बाळासाहेब आंबेडकरांच्या पाठीशी उभं राहिलात तर काय कोणाची बिशाद आहे संविधान बदलायची. विरोधी पक्षात तर विरोधी, आज प्रबळ विरोधी पक्ष जो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अपेक्षित होता तो ऍडव्होकेट बाळासाहेब आंबेडकरांचा पक्ष आहे आणि तेच स्वतः सत्ताधारी पक्षाला विरोध करताना आपल्याला दिसत आहेत. म्हणजे त्यांच्या प्रत्येक खेळीला बाळासाहेब आंबेडकर व्यवस्थित उत्तर देत आहेत. तर हे अकोला पॅटर्न आपण लक्षात घेतलं पाहिजे. आज वंचित बहुजन आघाडी जो आहे, जसं मागच्या व्याख्यानातही मी म्हणाले की आजची वंचित बहुजन आघाडी ही भारिप बहुजन महासंघ हा वंचित बहुजन आघाडीची नांदी ठरलेला आहे. म्हणजे बहुजन महासंघ आणि एकीकडे भारतीय रिपब्लिकन पक्ष, बहुजन महासंघाच्या छत्राखाली समस्त ओबीसी आणि इतर सगळ्या 18 पगड जातीच्या लोकांना एकत्र करून त्यांचं एक संघटन, भारिपचं एक संघटन, त्याचा नेतृत्व ऍडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर, हा प्रयोग महाराष्ट्रामध्ये तरी महाराष्ट्राच्या समाजकारणाच्या आणि राजकारणाच्या इतिहासात कुठेही पाहायला मिळत नाही. आणि हे अकोला पॅटर्न सुद्धा कुठेही पाहायला मिळत नाही. आपण तो अकोला पॅटर्न कशा पद्धतीनं राबवला, त्यांचं सोशल इंजिनिअरिंग, म्हणजे अगदी मोजकी घरं, 4-5 घरं असलेल्या समूहातील एखाद्या व्यक्तीला निवडणुकीला उभं करणं आणि त्याच्या पाठीमागं बौद्धांची मतं, इतर जातीयांची मतं उभी करून त्याला निवडून आणणं आणि त्याला सत्तेत बसवणं आणि त्याला ही जाणीव करून देणं की मी सुद्धा सत्तेत बसू शकतो, मी सुद्धा काहीतरी होऊ शकतं, जो संविधानाने अधिकार मला दिलेला आहे, जो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जो अधिकार मला दिलेला आहे की मी सुद्धा काहीतरी होऊ शकतो, हे मी उभं राहू शकतो, मी सत्तेत जाऊ शकतो आणि या मोठमोठ्या लोकांसारखं मी सुद्धा होऊ शकतं, ही जाणीव ऍडव्होकेट बाळासाहेब आंबेडकरांनी या अकोला पॅटर्न मधून दिलेली आहे. आणि आज वंचितचा जो प्रयोग आहे तो याच पद्धतीचा आहे. स्वबळावर निवडणूक लढवणं, स्वबळावर स्वतंत्र आमचं राजकीय अस्तित्व उभं करणं साधी गोष्ट नाही. आज प्रस्थापितांच्या या सगळ्या अपप्रचाराला तोंड देत
स्वबळावर स्वतःचं एवढं मोठं संघटन उभं करणं साधी गोष्ट नाहीये. त्यांचं राजकारण समजून घेण्याचा एक भाग आहे. सगळ्या महाराष्ट्रातल्या लोकांनी खरं तर त्यांचं राजकारण, समाजकारण समजून घेणं गरजेचं आहे आजच्या काळामध्ये. म्हणजे अनेक वर्षापासून आपण पाहतोय, जेव्हा जेव्हा बाळासाहेब आंबेडकरांचं संघटन किंवा शक्ती वाढत जाते, बहुजन महासंघाच्या माध्यमातून त्यांचं राजकीय संघटन आणि राजकीय शक्ती वाढत चालली होती, तेव्हाही असाच प्रकार केलेला होता. ऐक्याच्या खेळी ह्या बाळासाहेब आंबेडकरांच्या वाढत्या शक्तीला सेटबॅक लावण्याचाच प्रयत्न होता. रिडल्स सारखं प्रकरण असेल, म्हणजे रिडल्सच्या प्रकरणाचा एक उल्लेख मी या ठिकाणी करेन. म्हणजे नामांतर चळवळ ही 17 वर्ष चालली. ती आंबेडकरी अस्मिता विरुद्ध मराठा अस्मिता होती. पण रिडल्सचा प्रश्न जर आपण पाहिला तर तो हिंदू अस्मिता विरुद्ध आंबेडकरी अस्मिता असा खूप मोठा व्यापक होता. पण तो ऍडव्होकेट बाळासाहेब आंबेडकरांनी त्यांच्या बुद्धिचातुर्याचा वापर करून सहज आणि लेखन स्वातंत्र्य आणि केवळ लेखन स्वातंत्र्य आणि तो प्रश्न नामांतरातल्या त्रुटी गाळून तो प्रश्न सोडवला गेला पाहिजे, लेखन स्वातंत्र्य यावरच तो सोडवला गेला पाहिजे, याच्यावरच ते आंदोलन बाळासाहेब आंबेडकरांनी सोडवलं. आणि इतक्या सहजपणे, म्हणजे कुठेही दंगल नाही. म्हणजे नामांतर प्रश्न जर आपण पाहिला तर अनेक ठिकाणी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये दंगली उसळल्या होत्या आणि त्या दंगली शांत करता करता अनेकांचे बळी गेले होते. तेव्हा रिडल्सचा प्रश्न त्या पद्धतीनं होऊ नये यावर बाळासाहेब आंबेडकरांनी लक्ष केंद्रित केलं. तथाकथित आपले जे आंबेडकरी नेते होते, हे त्यावेळेला अजून जे लोक आपल्याकडे राजकीय दृष्ट्या आणि सामाजिक दृष्ट्या एकत्र येऊ पाहत होते, त्यांच्या विरोधात शिव्या देऊन भाषणांची धार जोरात करत होते. त्यांच्या भाषणांची धार पहिल्यांदा बाळासाहेब आंबेडकरांनी बोथट करण्यात यश मिळवलं, की हिंदू देवतांना शिव्या दिल्यानंच चळवळीचं भलं होत नाही, तर जे काही राजकीय दृष्ट्या, सामाजिक दृष्ट्या जो वर्ग आपल्याकडे येत आहे तो कुठेतरी तिथेच थांबतो. आता तो येणारा प्रवाह आपल्याकडे आला पाहिजे, याची समय सूचकता बाळासाहेबांनी पाहून रिडल्सचा प्रश्न सोडवला. त्याच वेळेला एक उदाहरण मी या ठिकाणी सांगेन, की बाळ ठाकरेंनी मुंबईत सांगितलं होतं की कामगारांची घरं जाळा, असा बाळासाहेब ठाकरेंनी फतवा काढला होता. त्यावेळेसचा समय सूचकता पाहून बाळासाहेब आंबेडकरांनी बंद पडलेल्या गिरणी कामगारांच्या घरातल्या चुली पेटवूया असा संदेश घेत ती एक चळवळ चालू केली होती. म्हणजे अनेक चळवळी ज्या आपण पाहिल्या वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून, भारिप बहुजन महासंघाच्या माध्यमातून बाळासाहेब आंबेडकरांच्या सगळ्या जर चळवळी, आता सगळ्या चळवळी सांगणं वेळेच्या अभावी इथं शक्य नाहीये, पण जर इतिहासातून ज्या चळवळी आपण घेतल्या तर त्या चळवळी जर आपण पाहिल्या तर त्यांचा मूलभूत प्रश्न सोडवण्याकडे त्यांचा कल असतो. बाळासाहेब आंबेडकर भावनेच्या आहारी न जाता मूलभूत प्रश्न सोडवण्याकडे आणि वंचित घटकांना न्याय देण्याकडे बाळासाहेब आंबेडकरांचा सर्व कल असल्याचं आपल्याला लक्षात येईल. आणि हे अशा पद्धतीचं त्यांचं सोशल इंजिनिअरिंग, याच्या माध्यमातून अनेक वंचित घटकांना त्यांनी उमेदवारी दिलेली आहे. आपण इतिहासातून त्यांच्या प्रत्येक निवडणुकीची उमेदवाराची लिस्ट, यादी जर पाहिली तर त्यामध्ये प्रत्येक जातीच्या उमेदवाराला त्यांनी उमेदवारी दिल्याचं आपल्याला लक्षात येईल. जे केवळ कुठलेही धर्मनिरपेक्ष म्हणून घेणारे पक्ष आहेत, त्यांनी कुणीही, म्हणजे आज मुस्लिमांविरोधात जे काही चालू आहे, तर एकाही मुस्लिम धर्मनिरपेक्ष म्हणवणारे जे प्रस्थापित पक्ष आहेत त्यांनी एकाही मुस्लिम उमेदवाराला उमेदवारी दिलेली नाही, आणि तरीही ते स्वतःला धर्मनिरपेक्ष म्हणवून घेत आहेत. तर अशा या पक्षांपासून आपण सगळ्याच विचारवंतांनी, बुद्धिजन वर्गांनी, विशेषतः प्राध्यापक, तथाकथित प्राध्यापक लोकांनी, माझा प्राध्यापक लोकांवर जास्त रोष आहे, कारण प्राध्यापक लोक स्वतःला इतके हुशार समजतात आणि साधी गोष्ट ज्यांनी आता याच्यात उतरायला पाहिजे की बाळासाहेब आंबेडकरांच्या चळवळींचा आपण अभ्यास केला पाहिजे, ते वाचू शकतात, ते लिहू शकतात, ते समजू शकतात, त्यांनी समजून घेणं गरजेचं आहे. आणि त्यांनी समजून बाळासाहेब आंबेडकरांची भूमिका ज्यांना समजत नाही त्यांना सांगितलं पाहिजे, तर तेच विचारतात आपल्याला की बाळासाहेब आंबेडकर असं कसं करू शकतात. जिथं जेव्हा जेव्हा आंबेडकरी चळवळ ही स्वतंत्रपणे उभी राहायला तयार होते किंवा राहू इच्छिते किंवा राहू लागते, तेव्हा तेव्हा अशा पद्धतीचा सेटबॅक लावण्याचे प्रकार
हे प्रस्थापित पक्षांकडून होत आलेले आहेत. हे साधं गणित आपल्याकडे तथाकथित प्राध्यापक समजू शकत नाही. खेदानं म्हणावं लागतंय, की आम्हाला आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना त्यांना सुद्धा समजावून सांगावं लागतंय आणि म्हणून आज गरज आहे सगळ्याच प्राध्यापकांनी यात उतरण्याची. इंजिनियर, वकील या सगळ्यांनी नेमकी ही चळवळ समजून घेण्याची. म्हणजे येणारी पिढी आज तर आपण सेट आहोत. येणाऱ्या पिढीला किती धोक्याची घंटा आहे हे सुद्धा समजून घेण्याची गरज आहे आणि अपप्रचाराला येणाऱ्या अपप्रचाराला बळी न पडता म्हणजे सध्या जे विचारवंतांनी वक्तव्य केलेले आहेत त्यावर मी बोलणार नाही. त्यावर अनेकांनी बोललेलं आहे की त्या विचारवंतांनी जे काही अपप्रचार पसरवलेला आहे तो त्यांनी खरंच पसरवू नये. आंबेडकरी जनता त्यांना विचारवंत मानते आणि त्यांना जर त्यांचं आंबेडकरी जनतेमध्ये स्वतःचं एक रिस्पेक्टेबल स्थान ठेवायचं असेल तर त्यांनी अशा पद्धतीचा अपप्रचार करू नये मला असं वाटतंय. आणि बाळासाहेब आंबेडकरांची चळवळ समजून घेणं गरजेचं आहे आणि ती ज्या लोकांना समजत नाही त्या लोकांना समजावून सांगणं आज खूप महत्वाचं आहे. म्हणजे मला इथं एक गोष्ट अधोरेखित करावी वाटते की जे शिकले सवरलेले सुशिक्षित ज्यांना आपण म्हणतो त्यांनाच आम्हाला जास्त समजावून सांगण्याची आज गरज वाटायला लागलेली आहे. जे अशिक्षित लोक आहेत जे बाळासाहेबांना ते खरं तर बाळासाहेबांना खूप मानतात. डोळे झाकून नाही पण बाळासाहेब आंबेडकर आमचं भलं करतील, आमच्यासाठी लढतोय तो एक नेता, आमच्या मुलांसाठी लढतोय, आमच्या पोराबाळांसाठी लढतोय, हा महत्वाचा एक भाग त्यांच्या डोक्यामध्ये आहे आणि म्हणून ते श्रद्धा ठेवून बाळासाहेब आंबेडकर जे काही करतात ते आमच्यासाठीच करतात. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आमचा नेता होता, ऍडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर आमचा नेता आहे आणि तो आमच्यासाठी बाबासाहेब आंबेडकरांनी आमची गुलामी नष्ट केली. आज जे काही आहोत ते आमच्यासाठी आणि आमची पुढची पिढी येणारी ही बाळासाहेब आंबेडकरांनाच मानणारी राहील. बाळासाहेब आंबेडकर त्यांच्यासाठी आमच्या पुढच्या पिढीसाठी बाळासाहेब आंबेडकर रात्रंदिवस झटतायत, जे काही करतायत ते करतायत. तर त्यांचं समाजकारण आणि राजकारण समजून घेणं गरजेचं आहे. एवढाच संदेश मी आज या ठिकाणी देईन परत एकदा. आणि राहुल खांडेकर सरांनी मला या ठिकाणी परत एकदा संधी दिली. त्यांचं मी परत एकदा आभार व्यक्त करते, धन्यवाद व्यक्त करते. खरं तर हा इतक्या छोट्या कालावधीमध्ये संपू शकत नाही म्हणजे समजावून सांगणं खूप कठीण आहे. पण परत एकदा कधीतरी अजून आपण यावर बसूयात, अजून यावर चर्चा करूयात. सध्या एवढंच सांगते की चळवळ समजून घ्या. आंबेडकरी चळवळ संपवण्याचाच प्रयत्न या इतर विचारवंतांकडून चालू आहे. तर त्याला आपण कुठेतरी प्रत्युत्तर दिलं पाहिजे, त्याला थांबवलं पाहिजे. ही आपल्या समस्त सुशिक्षितांची जबाबदारी आहे एवढंच मला वाटतं आणि मी इथं थांबते. धन्यवाद.